मित्रांनो, तुमच्या गावात ग्रामपंचायत असते तर त्या ग्रामपंचायतमध्ये वारस नोंद कशी करायची ही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता वारस नोंद करण्याच्या अगोदर तुम्हाला मिळकत कोणाच्या नावावर आहे ते अगोदर बघायचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे। ग्रामपंचायतमधनं तुमचा लेटेस्टचा आत्ताचा उत्तरा काढायचा आहे। आत्ताचा उत्तरा काढल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। आणि तसेच त्याचप्रमाणे मित्रांनो, ग्रामपंचायतमध्ये आणखी तलाठी ऑफिसमध्ये पण वारस नोंद कशी करायची ते देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है। आता तलाठी ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं, सातबारा काढायचा। सातबारा काढल्यानंतर ग्रामपंचायतमधनं 8चा उतारा काढायचा। आता हे 2 उतारे काढले, त्याच्यावरती कुणाचं नाव आहे बघायचं। तुमच्या आजोबाचं किंवा पणजोबाचं नाव असेल। आता आजोबाचं किंवा पणजोबाचं नाव असलं तर तुम्हाला काय करायचं आहे, ग्रामपंचायतमधून वारस दाखला घ्यायचा आहे। वारस दाखला घ्यायचा। वारस दाखला घेतल्यानंतर ना त्यासोबत तुमच्या आजोबांचा मृत्यूचा दाखला, ज्याचं कोणाचं त्याच्यावरती नाव असेल त्यांचा मृत्यूचा दाखला जोडायचा आहे। त्याच्याखाली जे जे वारस येतील त्या वारसांची नावं तिथं त्या वारस दाखल्यामध्ये येणार आहेत। आता वारस दाखला तर घेतला आणि मृत्यूचा दाखला घ्यायचा आहे। आता मृत्यूचा दाखला समजून चाला की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुमच्या आजीची किंवा पणजीची मृत्यूची नोंदच नाही। हा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो। तर आता नोंद जर का नसली तर तुम्हाला नोंद कशी करायची त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। आणि जर का तुमची कुठेच नोंद नसेल आणि तुम्हाला जर का फास्टमध्ये जर का मृत्यूचा किंवा जन्माचा दाखला काढायचा असेल तर डिस्प्लेवर शो होत असलेल्या या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज देखील करू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमचा मृत्यूचा दाखला व जन्माचा दाखला काढण्यास मदत करू शकतो। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही मृत्यूचा दाखला किंवा जन्माचा दाखला काढू शकता। आता मृत्यूचा दाखला आणि जन्माचा दाखला काढला, हा विषय तर संपला। आता पुढं काय, टेंशन नहीं लेने का, आपण है ना। तर मित्रांनो, मृत्यूचा दाखला काढल्यानंतर आता तुम्हाला तो मृत्यूचा दाखला घ्यायचा आहे, त्यासोबत वारस दाखला घ्यायचा आहे। वारस दाखला घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जायचं आहे। आता जाण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ज्या मिळकती आहेत त्या मिळकतींचं 8चं उतारा काढायचं आहे। 8चं उतारा म्हणजे तुमच्या घराची नोंद असते, त्यात वर्णन वगैरे असतं, तर त्यामध्ये एक मिळकत नंबर असतो। तर तुम्हाला तो मिळकत नंबर पुढे ॲफिडेव्हिट करताना लागणार आहे। तर त्यासाठी 8चा उतारा काढायचा किंवा 8चा उतारा जरी काढला नाही तरी सुद्धा चालेल। फक्त ग्रामपंचायतीच्या 8च्या रजिस्टरमधून तुम्हाला तेथील कर्मचाऱ्यांना विचारून की रजिस्टरमधील तुम्हाला तुमच्या मिळकतीचे जे नंबर आहेत, मिळकत नंबर आहेत, ते मिळकत नंबर घ्यायचे आहेत। आता मिळकत नंबर तुम्ही घेतलं, मिळकत नंबर घेतल्यानंतर पुढं काय करायचं, ही तिन्ही दाखलं, ही दोन्ही दाखलं, ग्रामपंचायतीचा जो वारस दाखला आहे आणि मृत्यूचा दाखला तुमच्या आजोबाचा, हे दाखले घेऊन जायचे आहेत। आणि तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ॲफिडेव्हिट बनवायचं आहे की वारस दाखला आम्ही याप्रमाणे वारस आहेत, त्यांच्याजवळ फॉर्मॅट दिलेलाच असतो, ऑलरेडी रेडी असतो। वारस नोंद करण्यासाठी आम्हाला ॲफिडेव्हिट करायचं आहे म्हणून सांगायचं आहे त्यांना। आता तुम्ही ॲफिडेव्हिट तर बनवलं, ॲफिडेव्हिट बनवताना तुमच्या ज्या 7बारा खाते उतारा जे असतात त्याचे देखील मिळकत नंबर घेऊन जायचा आहे। 7बारा खाते उतारे तलाट्याकडून ऑलरेडी काढून आणायचे आहेत। आता तलाट्याकडून जर काढून आणलं आणि ते जर टाकलं तर 2 ॲफिडेव्हिट बनवायचे आहेत तुम्हाला, ग्रामपंचायतीसाठी वेगळं आणि तलाठी ऑफिससाठी वेगळं। तर अशा पद्धतीचे 2 ॲफिडेव्हिट बनवल्यानंतर तुमची वारस नोंद एकदम ओकेमध्ये होणार आहे। तर पुढची प्रोसेस काय, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। आता ॲफिडेव्हिट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा ते 2 ॲफिडेव्हिट केले बरोबर का, एक ॲफिडेव्हिट त्यातलं ग्रामपंचायतीचं असतं। तर सर्वप्रथम तुम्हाला ग्रामपंचायतीत जायचं आहे। एक तुम्हाला नमुना अर्ज तयार करायचा आहे तुमच्या ग्रामपंचायतीच्या नावे, सरपंच ग्रामसेवक यांच्या नावेवरती अर्ज करायचे की बाबा आमची अशी अशी मिळकत असून आम्हाला अशा पद्धतीने वारस नोंद करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज तयार केल्यानंतर तुम्हाला तिथे अर्ज, पुन्हा ते ॲफिडेव्हिट आणि वारस दाखला जो आहे तो वारस दाखला जोडून तिथे सबमिट करायचा आहे। ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये हा विषय घेऊन तुमची वारस नोंद केली जाईल। वारस नोंद केल्यानंतर तुम्हाला 8चा उतारा मागायचा आहे। त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तलाठी ऑफिसला आता जायचं आहे। तलाठी ऑफिसला गेल्यानंतर काय करायचं, तलाठी ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला ते दुसरं तलाट्याचं 2 ॲफिडेव्हिट केलेले होते, एक ग्रामपंचायतीचं एक तलाट्याचं, ते दुसरं तलाट्याचं ॲफिडेव्हिट घ्यायचं आणि तलाट्याचं ॲफिडेव्हिट तिथं तलाठी ऑफिसला द्यायचं आहे। तलाठी ऑफिसला देताना तुम्हाला त्यासोबत पण एक अर्ज जोडायचा आहे। तलाट्यांजवळ फॉर्मॅट असतो किंवा लेखी अर्ज दिला तरी सुद्धा चालू शकते। चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह। आता तलाट्यांजवळ अर्ज दिल्यानंतर तलाठी 1 महिन्याच्या आतमध्ये तुमची नोंद घालून देतो। तलाठी काय करतो की गावातील लोकांना विचारपूस करतो की बाबा यांचे एवढे एवढे वारस आहेत का, आणि ती कन्फर्मेशन झाल्यानंतर तलाठी तुमची नोंद घालून देतो। तलाठी जर का तुमची नोंद घालून देत नसेल आणि तलाठी जर कामात टाळाटाळ करत असेल तर त्याची तक्रार कशी करायची त्याचा व्हिडिओ देखील आपण
या चॅनेलवरती बनवलेला आहे. क्या बोला तूने? मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि जन्म मृत्यूचं जर का दाखलं तुमच्याजवळ नसेल तर आम्ही अगदी माफक दरामध्ये तुम्हाला जन्म मृत्यूचं दाखलं तयार करून देतोय. तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरला लगेच व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा इंस्टाग्रामला लगेच आम्हाला मेसेज करायचा आहे, जेणेकरून आम्ही आपणापर्यंत पोहोचू शकू आणि आम्ही आपली मदत करू शकू. मित्रांनो, अशा एक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपणापर्यंत पोहोचवत असतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.